कोणाकोणाला कच्ची दाबेली आवडते, ही स्वादिष्ट रेसिपी तुमच्यासाठी। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं, 1 चमचा जिरा टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, हिंग टाकायचा, हळद टाकायची, लाल तिखट पावडर टाकायची, दाबेली मसाला टाकायचा आणि बॉईल केलेले पोटॅटो टाकायचे। पोटॅटो छान मॅश करून घ्यायचे आणि हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा पोटॅटोमध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं, खट्टी मिठी चिंचेची चटणी टाकायची, 2 चमचे टाकायची। तुम्हाला आणखी आवडत असेल तर जास्त टाकले तरी चालते। वरून कोथिंबीर टाकायची आणि हे मसाला सर्व एका तयार करून घेतलेला मसाला ताटामध्ये काढून घ्यायचा। दाबेलीचा मसाला हा पसरवून ताटामध्ये वरून शेंगदाणे टाकायचे, मसाला शेंगदाणे, वरून शेव टाकायचे, वरून कोथिंबीर टाकायची आणि पावाला मधामधून कट करून घ्यायचं। तयार केलेला दाबेली मसाला हा मधामध्ये लावायचा। परत शेंगदाणे टाकायचे, शेव टाकायचे, थोडासा कांदा टाकायचा आणि खट्टी मिठी चिंचेची चटणी ही वरच्या पावला लावायची। पाव छान दाबून घ्यायचा, पाव पॅक करून घ्यायचा आणि आजूबाजूने शेव लावून घ्यायचे, चिंचेची चटणी लावून घ्यायची आजूबाजूला, नंतर शेव लावायचे आणि तव्यावर बटर टाकून हे पाव दोन्ही साईडने भाजून घ्यायचे। हे बघा, ही रेसिपी खूप छान होते। ही रेसिपी युनिक आणि टेस्टी पण रेसिपी आहे। हे बघा किती छान झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टावरून जर बघत असाल तर फॉलो करा। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा।